सगळ्या लोकांसाठी छान असा एन्जॉयफुल. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे पालघरला. पालघर इथे कोकण महोत्सव आहे. दिग्पाल दादा, स्मिताताई, अभिजित दादा, समीर सर यांच्यासोबत मला येण्याची संधी मिळाली आहे. आणि आज आम्ही एका ठिकाणी स्टे केलं. मॅग्रो फार्म्स म्हणून आहे. खूपच भारी आहे, खूपच भारी. रात्री खूप उशिरा आलो होतो, म्हणजे बहुतेक 1-1:15 दरम्यान आलो होतो रात्री. त्यामुळे मला बाहेरचा व्ह्यू काही दिसला नाही. आतमध्ये आलो, डायरेक्ट झोपी गेलो. पण सकाळी उठल्यानंतर असं झालं की व्लॉग तर झालंच पाहिजे. आणि ठरवलं नव्हतं असं काही करायचं आहे, व्लॉग शूट करायचं आहे. पण खूपच भारी अमेझिंग एक्सपिरियन्स आहे माझा. खूपच भारी व्ह्यू आहे समोर. सगळ्यात आधी मी माझी रूम दाखवतो. म्हणजे मला पहिल्यांदा असं काहीतरी अरे वा असं झालं. आणि खूप भारी, खूप मला खूपच म्हणजे दिग्पालदादामुळं मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतं, वेगवेगळ्या लोकांसोबत संवाद करायला मिळतो आणि खूप भारी वाटते ह्या गोष्टीमुळे. काल रात्री येताना आम्ही फूड मॉलवरती थांबलो होतो आणि माझं एक्सपिरियन्स खूपच मोठं होतं. म्हणजे पहिल्यांदा कुठल्या तरी फॅनने म्हणजे टीम मेंबर म्हणून का होईना, आणि मी आर्टिस्ट आहे, मी कलाकार आहे, मी काम करतो ह्याचे माझी सही घेतली त्यांनी. तर मला खूप भरून आलं होतं त्यासाठी. आणि पहिल्यांदा असं काहीतरी एक्सपिरियन्स झाला होता की माझी सिग्नेचर घेतं आहे कोणीतरी. आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद करतो मी दिग्पालदादाचे. कारण की मला इथून इथपर्यंत पोचवण्याचं काम म्हणजे दिग्पालदादाचं आहे. वेळोवेळी सांगत आला की असं कर तसं कर, आणि संधी देतोय कामातनं, माझी कला सादर करण्यातनं करायची संधी देतोय. आणि खूप भारी वाटतं ह्या गोष्टीसाठी. आणि आजसुद्धा त्याच्यामुळेच मला हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळते. आणि मी खूप 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 मनापासून धन्यवाद करतो दिग्पालदादाचं. आणि खूप भारी वाटतं या सगळ्या गोष्टीचं. माझे डोळे भरून आले होते आणि मला ते शब्दात सांगता येत नव्हतं. समोर दिग्पालदादा सुद्धा होता. मी नाही म्हणत होतो सिग्नेचरसाठी, पण दादा म्हणला तू कर कर. तर मी केली. मला कळतही नव्हतं काय लिहायचं त्याच्यात, कसं करायचं. पहिल्यांदा करत होतो एक्सपिरियन्स. म्हणजे फोटोज तर काढतात, पण सिग्नेचर हा प्रकार पहिल्यांदाच घडला माझ्या लाईफमध्ये. तर खूप भारी वाटतं त्यासाठी. तर चला, मी तुम्हाला माझी रूम दाखवतो, त्याच्यानंतर समोरचा व्ह्यू दाखवतो. अमेझिंग आहे, खूप भारी आहे. छोटासा ब्लॉग असेल. त्यानंतर मी तुम्हाला कोकण महोत्सवातले काही क्षण व्हिडिओज ही तुम्हाला दाखवेल. येस, तर आपण सुरू करूयात. एक मिनटं. तर ही माझी रूम आहे, हा माझा बेड, हा व्ह्यू खूपच भारी. इथे एक सोफा लाऊंज आणि समोर मिरर असा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडनं हा दिसतो हा व्ह्यू खूपच भारी. म्हणजे मला शब्दच नाही आहे त्याच्यासाठी. म्हणजे पहिल्यांदाच मी अशा ठिकाणी राहतोय. खूपच भारी बघा, खूपच भारी. म्हणजे इकडे समोर गार्डन एरिया, तिकडे डायनिंग एरिया, इकडे रेस्टॉरंट एरिया आहे. आणि समोर इकडे राईट साईडला स्विमिंग पूल आहे. सो माझं आवरून झालं आहे, सो मी जाऊ शकत नाही आत्ता. पण खूपच भारी. आपण बाहेरनं जाऊयात, बाहेरनं जाऊन एक्सपिरियन्स करूयात. येस, इकडे वरती ताईची रूम आहे, पलीकडे दादाची रूम आहे. आणि असं सगळं व्ह्यू आहे. तिकडे रेस्टॉरंट आहे, इकडे त्यांचे गेस्ट रूम आहेत आणि वर्कर्स रूम्स आहेत. इकडे हा व्ह्यू आहे असा. वा, फुल कॉटेज फील. आणि तुम्ही सगळ्यांनी विजिट करा. मला असं वाटतं मॅग्रो फार्मला पालघरमध्ये आहे, केळवा या ठिकाणी आहे हे. सगळ्यात पहिल्यांदा मी गार्डन एरियाला जातो. सॉरी, मी इकडे सगळ्यात पहिल्यांदा जातो स्विमिंग पूलसाठी. आणि खूप भारी आहे. समोरच त्यांनी आत्ताच त्याचं क्लिनिंग वगैरे केलं. खूप मोठं आहे समोर.
वॉटरफॉल आहे ते जास्त विजिटर्स असले कस्टमर्स असले की ते वॉटरफॉल चालू करतात आणि असा मस्त छान सूर्योदय होतोय तिकडे. खूपच भारी. इकडे जाऊयात आपण. इकडे डायनिंग एरिया आहे, रेस्ट एरिया असं म्हणूयात. आणि समोर आहे हे अशी झाडी आहे पूर्ण, जंगल एरिया आहे. सिनरी एकदमच. त्याच्या पलीकडे समुद्र आहे. तिकडे जाण्यासाठी पूर्ण असं फिरून तिकडे जावं लागतं आणि भारी आहे सगळंच. वा, मजा आली. आजचा दिवस खूपच भारी झाला. वाटलं नव्हतं असं असेल कुठलं तरी एक हॉटेल, कुठलं तरी रेस्टॉरंट असं असेल, पण हे खूपच कमाल आहे. हा एक्सपिरियन्स खूपच कमाल आहे. हेच वाटतं की फॅमिलीसोबत नाही आहे, अजून सगळी फॅमिली म्हणजे आमच्या सिनेमाची फॅमिली वगैरे, सिनेमाची मंडळी असते तर अजूनच छान वाटलं असतं. खूप गप्पा मारता आले असते. आमचा एन्जॉय खूप असतो. आणि लहान मुलांसाठी इकडे गार्डन एरिया आणि प्ले एरियासुद्धा आहे. आमची टीम खूप भारी आहे. ती जर असती तर अजूनच मजा आली असती या सगळ्याचा एक्सपिरियन्स घेताना. आणि चला, पक्षी खूप आहे तिकडे, म्हणजे पालघर अशा ठिकाणी पक्ष्यांचा वावर आणि निसर्गाचा हे घेताना खूप भारी वाटतं. सो भेटूयात आपण. आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत कोकण महोत्सव. शिरगाव चौपाटीवरती तो खूप भरला आहे आणि आता आम्ही इथून नाश्ता वगैरे करून तिथे पोचणार आहोत आणि तिथल्याही काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. सो भेटूयात शिरगाव येथे कोकण महोत्सव. बाय बाय. हाय, हॅलो सगळ्यांना. मी आत्ता शिरगाव बीचवरती आहे आणि इथे माझ्या मागे कोकण महोत्सव आयोजित केलेला आहे आणि कोकणाची संस्कृती दाखवणारा हा महोत्सव आहे. तर मी आता आज जाऊन बघणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार. कोकणात मी तर पहिल्यांदाच आलो आहे कोकण महोत्सव पाहण्यासाठी. तर तुम्ही चला माझ्यासोबत. आपण एकदा नव्या पद्धतीने कोकण संस्कृतीला आणि कोकण महोत्सवाला प्रोत्साहन देत एन्जॉय करूया. चला. असं खेळायचं म्हणजे इथं लहान मुलांसाठी खेळायला काही गोष्टी अवेलेबल केलेल्या. छोट्या कार्स आहेत तिथे, समोर स्क्रीन लावलेली आहे तिथे, सर्व चित्रपट दाखवणार. यावर्षी हा उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे की फिल्म फेस्टिवल असं आयोजित केलं. तर सगळ्या कोकणवासियांसाठी पालघरमधल्या, तर त्यांच्यासाठी हा फिल्म फेस्टिवल असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे दाखवले जातील. मराठी मातीतले सिनेमे दाखवले जाणार आहेत. आणि इथनं आता आपण आज जाणार आहोत. आपली मंडळी तिथे. असा टेडीसुद्धा आहे जो सगळ्या लोकांसाठी छान असा एन्जॉयफुल वातावरण निर्मित करतो. आणि मुळात म्हणजे तुम्ही लहान मूल हरवलं किंवा ते गेलं तर तो त्यांना शोधून देतो. त्याच्या आईवडिलांपाशी पाहतो ते आणि खेळणी घेऊन देतो. वा, पाण्याचं मिनरल वॉटर असं दुकान आहे. इकडे फूड स्टॉल्स आहेत सगळे. इकडे फूड स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ. समोरही फूड स्टॉल्स आहेत. आता दुपारची वेळ होऊन गेली आहे, लोकांची गर्दी संपलेली आहे
आणि लोक जेवण सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन पुढे निघालेले. वेगवेगळ्या तिकडे एक मराठी चित्रपटांवरती परिसंवाद असा एक कार्यक्रम चालू आहे, जिकडे दिग्पाल सर वगैरे आलेले आहेत. सो तिकडे पोचलेले आहेत आणि सगळ्या पद्धतीने इकडे असा छान गावकरी हॉटेल असं नावाचं एक हॉटेल आहे. स्टॉल्सला नावं दिलेली आहेत, नंबर्स केलेले आहेत. खूप गर्दी होती ती मगाशी, आम्ही आतमध्ये येऊ शकलो नाही आणि आता भारी वाटतं खूप. मोबाईल आलं तो हेलो गाइस, हमारा नाम है सद्दाम और हम करीबन सबके कमवा। तो गाइस मेरा भी इंस्टाग्राम आईडी है सद्दाम के 1995। और बताइए आपके बारे में, आपके कौन सा स्टॉल है, क्या है ये? भाई हम लोग वसई से हैं और मतलब हर एक इवेंट में हम लोग जाते रहते हैं। ओके, तो अच्छा लगा तो आपकी स्पेशलिटी शोरमा है? शोरमा। शोरमे में क्या क्या देते हो? शोरमा बन या शोरमा में गोभी आएगा और अपना बीट आएगा, चिकन डालेंगे, मायनीस रहेगा, शेजवान चटनी रहेगा। और आपको वैरायटी में चाहिए तो वैरायटी में फ्लेवर मिलेंगे, जैसे आप चीज़ वाला हो गया, तंदूरी वाला हो गया, जैसा आपको फ्लेवर में चाहिए वैसा सब मिलेगा। और जल्दी से जल्दी मेरे आईडी को भी जाके आप लोग, आपका आईडी बता दिया अभी। मेरा आईडी है भाई सद्दाम के 1995। थैंक यू। तो ये हा स्टॉल आहे शिरगाव चौपाटीवरती आणि खूपच भारी त्यांचं डेकोरेशन्स आणि व्ह्यूवर्ससाठी हे खूप छान पद्धतीने स्टॉल डिझाईन केलेलं आहे. सो ॲट्रॅक्टिव्ह वाटतो आणि खूप भारी वाटतं. सो सगळ्यांनी या. माझ्या व्ह्यूवर्सला मी आतमध्ये आलात की लगेच तुम्हाला समोरच दिसेल स्ट्रीट फूड, स्ट्रीट स्वीट, स्ट्रीट स्वाद असं नाव आहे त्याचं. आणि सगळ्यांनी या विजिट करा. खूप छान छान गोष्टी आहेत समोर. येस. तर आजचा आपला ब्लॉग कंप्लीट केला आहे. खूप वेळ कमी आहे आणि पुण्याला निघायचं आहे, त्यामुळे लवकर संपवला. खूप गोष्टी होत्या बघण्यासारख्या. काय होतं, मी खूप नवीन आहे ह्याच्यात, खूप मोठे व्लॉग बनवून व्ह्यूवर्सला कंटाळवाणं न करता छोट्या व्लॉगमध्ये छोट्या गोष्टी पटकनी स्वरूपात सांगता येईल असा प्रयत्न करतो आहे. आणि आजचा ब्लॉग छोटासा आहे, छान आहे, नक्की बघा. यस. आणि भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्या मित्रासोबत. शुभम गायकवाड.